आज रोटरी क्लब प्रयत्नातून आणि शालेय शिक्षण समितीच्या सभापती ज्योतिताई आणि अन्य जे मान्यवर आहेत त्यांच्या सहकार्यातून आपल्या 1 ते 7 शाळांमध्ये इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचे जे शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आपल्याला सराव पत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्याकडं इयत्ता 4थीला साधारणतः 90 विद्यार्थी आहेत आणि 7वीला 75 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. या इयत्ता म्हणजे यावर्षी इयत्ता 5वी 8वी आणि इयत्ता 4थी 7वी अशी 4ही वर्गांची परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी साठीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ही राज्य शासनाकडून जरा उशिराने घोषित करण्यात आली आणि परीक्षा घोषित केल्यानंतर आपण आपल्या सगळ्या शिक्षकांनी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सराव संच किंवा मार्गदर्शिका उपलब्ध करून विद्यार्थ्यांचा सराव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस टेकवडे साहेबांना विषय काढला की आम्हाला सराव प्रश्नपत्रिकांची आवश्यकता आहे आणि त्यांनी प्रयत्न करून आपल्याला सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ही परीक्षा 26 एप्रिलला आहे. आपल्याकडे फक्त 20 दिवसाचा कालावधी आता हातात राहिलेला आहे आणि त्या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये मुलांची वार्षिक परीक्षाही आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा सरावही घ्यायचा आहे. मी मार्गदर्शन किंवा भूमिका मांडताना माझे एक मत व्यक्त करायचं आहे सर्व मान्यवरांना. आपण विद्यार्थ्यांसाठीचं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याचा आम्ही नक्कीच सराव घेऊ, विद्यार्थी प्रयत्न करतील, परंतु कालावधी कमी असल्यामुळे त्यातून किती यश मिळेल आम्ही यशासाठीच प्रयत्न करणार आहोत. परंतु आज साहित्य मिळालं आणि 26 एप्रिलपर्यंत अगदी जास्तीत जास्त मुलं मेरिटमध्ये आली पाहिजेत. कदाचित हे साध्य होऊ शकणार नाही, मात्र जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि मीडियाला शिंदे साहेब आहेत, माझी एक विनंती आहे की कदाचित तुमच्या साहित्यातून आमची मुलं उत्तीर्ण जास्त प्रमाणात होतील, परंतु काही कारणामुळे मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी राहिली तर साहित्य दिलं तरीही मुलं मागे राहिली अशा आशयाच्या मात्र बातम्या येऊ नयेत. कारण आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत आणि यावर्षी जरी आम्ही कमी पडलो तरी पुढच्या वर्षाची आमची योजना तयार आहेत. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला बसणार आहेत. पुढच्या वर्षी इयत्ता 4थी स्कॉलरशिप असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, इयत्ता 8वी NMS असेल आणि इयत्ता 5वी नवोदय असेल. या स्पर्धा परीक्षांना आम्ही विद्यार्थी बसवणार आहोत आणि आजच्या या व्यासपीठावरील मान्यवरांना आजच्या या मनोगतातून माझं विनंती आहे की या जशा सराव प्रश्नपत्रिका आहेत तशाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांची आवश्यकता असते. मार्गदर्शक किंवा आपण गाईड्स म्हणतो तर ते गाईड्स प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळ्या किमतीचे आहेत. तर मी एक टेबलवर कागद ठेवला होता की आम्हाला पुढच्या वर्षी काय नियोजन करायचं आहे आणि एक अंदाजे खर्च अशा दोन्ही गोष्टी मान्यवरांच्या समोर ठेवण्याचा एक मानस असा होता की भविष्यात तुम्ही आजच्यासारखीच उभारी घेऊन आम्हाला सगळ्यांना सहकार्य करा आणि सुरुवातीपासून आपण चांगले प्रयत्न केलं तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित असणारे यश देण्यासाठी आम्ही बांधील राहू. सर्व मान्यवरांचं आम्हाला विद्यार्थ्यांसाठी साहित्य उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सर्व शिक्षकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व शिक्षकांच्या वतीने आश्वासित करतो की आपण पुरवलेल्या साहित्याचा वापर नक्कीच विद्यार्थ्यांच्या चांगल्या यशासाठी आम्ही करू. धन्यवाद.